असून सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे 46वे वार्षिक अधिवेशन रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय अरण तालुका माढा येथील यशोदा गुरुकुल सभागृह येथे आयोजित करण्यात आले अशी माहिती अध्यक्ष विजयकुमार पवार आणि उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले। या अधिवेशनाचं उद्घाटन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अभिजित पाटील हे राहणार आहेत। दिनदर्शिकेचं प्रकाशन डॉक्टर गजानन कोठेवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी संस्थापक श्री गोपाळपूर पंढरपूर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर बी.पी. रोंगे तसेच जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, ग्रंथालय संचालक मुंबई अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक पुणे शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, माजी सभापती भारत शिंदे, शिवाजी कांबळे, पासाहेब पाटील, माजी ग्रंथ निवड समिती कुंडलिक मोरे, सोपानराव पवार पाटील, कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, राम मेखले, भीमराव पाटील उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनात प्रेरणादायी वक्ते सुभाष रणदिवे हे ग्रंथालय समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम या विषयावरती व्याख्यान देणार आहेत। 28 डिसेंबर रोजी आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विधानसभेचे आमदार आदरणीय अभिजिताबा पाटील हे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोठेवार, महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, त्यानंतर पुण्याच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले मॅडम, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे साहेब, त्याचबरोबर राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक सोपानराव पवार, राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्य उपाध्यक्ष राम मेखले हे प्रमुख मान्यवर या अधिवेशनासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये ग्रंथालयांचं समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम म्हणून ग्रंथालय या विषयावरती प्राध्यापक सुभाष रणदिवे यांचंही व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। त्याचबरोबर ग्रंथालयांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीच्या संदर्भात आलेले जे ग्रंथालय अधिकारी आहेत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी असतील, सहाय्यक ग्रंथालय संचालक किंवा ग्रंथालय संचालक हे अडीअडचणीच्या संदर्भात त्या ठिकाणी मार्गदर्शनही करणार आहे। तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे आणि या अधिवेशनासाठी सर्व ग्रंथालयांनी ग्रंथप्रेमी व्यक्तींनी बहुसंख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत। त्याचबरोबर सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीनं ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा हा एक 6 महिन्याचा कोर्स चालू केला म्हणजे महाराष्ट्र शासनामार्फत असतो, तो आपण ग्रंथालय संघामार्फत राबवित आहे। त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे त्याला आणखी मुदतवाढ दिलेली आहे। तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा। म्हणजे साधारणतः माध्यमिक विद्यालयामध्ये जे ग्रंथपाल आहे म्हणजे साधारण डीएडचं जे बेसिक आहे त्या बेसिकची नोकरी हा ग्रंथपालन प्रमाणपत्र हा 6 महिन्याचा कोर्स केल्यानंतर लागू शकते। तर अशा प्रकारचा एक कोर्स जिल्हा ग्रंथालय संघाच्या मार्फत राबवला जातो। यासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी प्रवेश घ्यावा असंही आवाहन आम्ही करत आहोत। खुल्या अधिवेशनात विविध विषयांचा ग्रंथालय संबंधीचे ठराव पारित करून शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। अधिवेशनास्थळी सायंकाळी 5 वाजता सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ सोलापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे। यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलंय। या पत्रकार परिषदेत साहेबराव शिंदे, कुंडलिक मोरे, सारिका माडीकर, वृषाली हजारे आदी उपस्थित होते।